मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी। कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं मुंबईतल्या तिन्ही मार्गावरची लोकल धीम्या गतीनं सुरू आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरती 15 ते 20 मिनिटं, मध्य रेल्वे मार्गावरची उपनगरीय रेल्वे सेवा देखील 20 मिनिटं उशिरानं सुरू असल्याचं कळतंय आणि तीच स्थिती हार्बर मार्गावरची देखील आहे। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। अक्षय, काय तपशील? काल रात्रभर जो पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे ठिकठिकाणी जी रेल्वे आहे त्या लोकल ज्या आहेत त्या अतिशय धीम्या गतीने सुरू आहेत। वॉटर लॉगिंग कुठेही झालं नसलं तरी देखील एक प्रिकॉशन म्हणून या ज्या लोकल्स आहेत त्या धीम्या गतीने चालवल्या जातात। आपल्याला माहिती आहे की पाऊस पडल्याच्या नंतर खूप वेळा सिग्नलिंग यंत्रणा जी असते त्याच्यामध्ये बिघाड होतो, त्याच्यामुळे ही प्रिकॉशन घेतली जाते। तर देखील सध्या ट्रेन ज्या आहेत त्या सुरू आहेत, पण ह्या सगळ्या ट्रेन ज्या आहेत म्हणजे पश्चिम रेल्वे जी आहे ती जवळजवळ 20 मिनिटं उशिराने सुरू आहे, मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे आणि हार्बर लाईन जी देखील 10 ते 15 मिनिटं उशिराने या ठिकाणी सुरू आहे। एकूणच आपण जर बघितलं तर नेहमीच पावसाचा परिणाम जो आहे तो मध्य रेल्वेवर आणि हार्बर रेल्वेवर होतो, पण यावेळी पश्चिम रेल्वेवर देखील याचा खूप परिणाम दिसून येतोय आणि या पश्चिम रेल्वेवर दिसून आलेल्या परिणामामुळे तिन्ही लाईन ज्या आहेत त्या तिन्ही लाईन मुंबईच्या उशिराने सुरू आहेत आणि पर्यायाने त्याचा त्रास जो आहे तो प्रवाशांना होतोय। आज सकाळपासून जे प्रवासी कामावर जाण्यासाठी किंवा इतर बाहेर जाण्यासाठी निघालेले आहेत त्यांना याचा त्रास होतोय, त्यांना याचा फटका बसतोय। रेश्मा, अक्षय, धन्यवाद तू दिलेल्या अपडेट्स बद्दल।